नमस्कार. जेमिमा रॉड्रिग्स, रिमेंबर द नेम, असंच आपल्याला आता याच्या पुढे म्हणावं लागणार आहे. महिला क्रिकेट जे विशेष फॉलो करत नाहीत त्यांना स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर आणि पूर्वीच्या मिताली राज आणि झुलन गोस्वामी अशा काही मोजक्या खेळाडू सोडल्या तर विशेष बाकीच्यांबद्दल माहिती नसते. पण आता महिला क्रिकेट चांगलंच स्ट्रॉंग झालेलं आहे, मजबूत झालेलं आहे भारतात. आणि बघता बघता वुमेन वर्ल्ड कप चालू आहे. सगळ्यांना माहिती आहे महिला वर्ल्ड कप चालू आहे, 50 षटकांचा, एक दिवसीय सामन्यांचा. आणि भारताने अंतिम फेरीत धडक मारलेली, अतिशय अफलातून कामगिरी केली. उपांत्य फेरीत सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं. गेले 15 सामन्यात वर्ल्ड कपमधल्या ऑस्ट्रेलिया अपराजित होतं. भारतानेच हरवलं होतं त्यांना 2017मध्ये. हरमनप्रीतने तेव्हा अफलातून खेळ केली होती. आणि परत दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 9 चेंडू राखून 5 गडी राखून मात करताना 338 धावांचा जो डोंगर उभा केला होता ऑस्ट्रेलियाने, त्याला पार करत भारताने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. तिथे साऊथ आफ्रिकेबरोबर रविवारी सामना होईल. बघूया आपण काय होतं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डोंगर कसा पार केला त्याच्याविषयी थोडक्यात आपण बघूया. जेमिमा रॉड्रिग्स आत्ताच सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला शेवटपर्यंत नाबाद राहिली. तिसऱ्या क्रमांकावर अचानक बढती मिळाली तिला. केवळ 5 मिनटं आधी कळलं तिला की तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करायला जायचं आहे. आणि तिने शेवटपर्यंत एक बाजू लावून धरली आणि 134 चेंडूत 127 धावा केल्या 14 चौकारांसह. थोडीशी दैवाची साथ मिळाली तिला, थोडी नशिबाची साथ मिळाली नाही म्हणायचं झालं तरी. 82 धावांवर तिचा झेल सुटला, एक सोपा झेल सुटला विकेटकीपरकडनं, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराकडनं. आणि तो चांगलाच ऑस्ट्रेलियाला महागात पडला. तिथेच ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप हातातनं निसटला असं म्हणता येईल. कारण ऑस्ट्रेलिया तब्बल 5-7 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे हा. आणि 106 धावांवरही जीवदान मिळालं. पण तोपर्यंत भारत बराच लक्ष्याच्या जवळ पोचला होता. तर सगळ्यांना माहिती आहे प्रतिका रावल आणि स्मृती मानधनाने न्यूझीलंड विरुद्ध अफलातून सुरुवात केली होती. पण प्रतिका रावल मागच्या सामन्यात जखमी झाल्यामुळे तिच्या जागी शेफाली वर्माला संधी मिळाली. आणि शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना जोरदार सुरुवात करून देतील असं आपल्याला वाटलं होतं. स्मृती मानधना या स्पर्धेत अशीच जोरदार खेळ करत आहे. या पूर्ण वर्षभरात तिने 1000पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिच्यावर बरीच मदार होती. आणि ती बाद झाल्यावर मात्र कोणालाच आशा नव्हती भारतीय जिंकू शकतील किंवा 300च्या वर जाऊ शकतील. जवळपास ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येच्या जवळपास जाऊ शकतील असंही वाटत नव्हतं. पण जेमिमा रॉड्रिग्स आणि तिला कर्णधारांनी दिलेली उत्तम साथ, हरमनप्रीत कौर 88 चेंडूत 89 धावा, त्याच्यामुळे विजयाच्या जवळपास आपण आलो. आणि नंतर आरामात विजय साजरा केला. केवळ 5 गडी राखूनच नाही तर 9 चेंडू राखून. सुरुवात आत्ताच सांगितल्याप्रमाणे खराब झाली होती. 1 बाद 13, 2 बाद 29, 24 धावांवर. लेग साईडला थोडासा वाईड चेंडूवर स्मृती मानधना बाद झाली. तिलाही कळलं नव्हतं, अंपायरने नॉटआउट दिलं होतं पण DRSमध्ये सापडली आणि आऊट झाली. नंतर मात्र तब्बल अजिबात दाद दिली नाही दोघींनी. हरमनप्रीत कौर कर्णधार आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी 167 धावांची तब्बल भागीदारी केली 156 चेंडूत. 3 बाद 226. तेव्हाही जवळजवळ 113 धावा पाहिजे होत्या आपल्याला 90 चेंडूंमध्ये. आणि भयंकर अवघड वाटत होतं कारण दीप्ती शर्मा, रिचा घोष चांगल्या मारणाऱ्या खेळाडू असल्या, स्ट्रोक प्लेअर असल्या तरी तिथे टिकून राहतील. आणि 113 धावांपर्यंत जेमिमा रॉड्रिग्ससुद्धा खेळ घेऊन जाईल असं वाटत नव्हतं. पण अफलातून साथ दिली दीप्ती शर्मानी आणि रिचा घोषनी. पुरेसे चेंडूत म्हणजे फार मोठी त्यांनी धावसंख्या रचली नाही. दीप्ती शर्माने केवळ 17 चेंडूत 24 धावा केल्या. रिचा घोषनी 16 चेंडूत 26 धावा केल्या. पण त्याच्यामुळे काय झालं, जे बॉल आणि धावामध्ये जो फरक होता 90 चेंडूत 113, तो नंतर शेवटी केवळ 12 चेंडूत 8 धावा अशापर्यंत येऊन पोचला ते दोघी बाद झाल्यावर. आणि शेवटी अमनज्योत जी नाबाद राहिली तिनेसुद्धा 8 चेंडूत 15 धावा फटकावल्या. आणि जेमिमा रॉड्रिग्सला विशेष दडपण घ्यावं लागलं नाही शेवटच्या 2-3 षटकात. आणि जेमिमा रॉड्रिग्सनी अतिशय सुरेख फलंदाजी केली. आत्ता सांगितल्याप्रमाणे अचानक तिला तिसऱ्या क्रमांकावर यावं लागलं. आणि तिने जवळजवळ पॉईंट ते थर्ड मॅन जवळजवळ 50% धावा केल्या. स्क्वेअर लेगलाही मागे धावा केल्या फाईन लेगपर्यंत. अशा स्क्वेअर दोन्ही बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून भरपूर तिने धावा केल्या. आणि
पूर्णपणे 50 षटकं आधी फिल्डिंग केल्यानंतर मुंबईच्या त्या हवेत मुंबईचीच असल्यामुळे कदाचित तिला फायदा झाला असावा. नवी मुंबईमध्ये जी मॅच झाली, हा सामना झाला. शेवटपर्यंत जेमिमा रॉड्रिग्सने आपला स्टॅमिना टिकवला. थोडासा मध्ये क्रॅम्पचा त्रास झाल्यासारखा वाटला होता, पण त्याच्यावर मात करत जिद्दीने आणि शेवटपर्यंत धीर न सोडता डोकं शांत ठेवून अतिशय सुरेख, जेव्हा जेव्हा आस्किंग रेट षटकामागे आवश्यक धावा जेव्हा जेव्हा 7, 7.5, 8च्या वर जायला लागल्या तेव्हा तेव्हा चौकार मारून, स्वीप करून, रिव्हर्स स्वीप करून, नाही तर हे करून आपोआप तो आस्किंग रेट, रन रेट रिक्वायर्ड कसा 8च्या खाली येईल आणि आटोक्यात राहील असं बघितलं. हरमनप्रीत कौरनी सुद्धा 50 झाल्यावर अतिशय सुरेख 2 षटकार ठोकले. त्याच्यामुळे ह्या जो डिफरन्स होता, हा जो फरक होता बॉल आणि चेंडूमधला, तो हळूहळू कमी होत गेला आणि ऑस्ट्रेलियाला खडे चारले, धूळ चारली. साऊथ आफ्रिकेबरोबर काय होतंय बघूया. सध्या भारतीय पुरुष संघाबद्दल बोलण्यासारखं काही विशेष नाही आहे. पहिला सामना T20चा पावसात गेला. दुसरा सामना फारच अगदी, जर किती लॉटरी असली, T20चे सामने म्हणजे जर अशी लॉटरीज असते. मुळातच क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टॅनिटीज असं म्हणता येतं. पण फारच आक्रमकतेच्या नादात फारच हाराकिरी केली आणि जोश हेझलवूडने अतिशय तुफान गोलंदाजी करून 3 बळी पहिल्या 4 षटकात त्यांनी घेतले आणि भारताचं कंबरडं मोडलं. त्याच्यातनं भारत सावरला नाही. फक्त अभिषेक शर्मा आपल्याला जो हिरा सापडला आहे नवीन, अतिशय सुरेख, त्यांनी 68 धावा केल्यामुळे 18.4 षटकात भारताला 125पर्यंत जाता आलं. हर्षित राणाने 35 धावा केल्या, दोघांनी सोडली तर बाकी कोणीच तिथे खेळपट्टीवर उभं राहिलं नाही. ऑस्ट्रेलियाने अगदी आरामात 13.2 षटकात 6 गडी गमावून 126 धावा केल्या आणि आरामात मात केली भारतावर. तर अजूनही 3 T20 सामने बाकी आहेत. बघूया या बाउन्सी खेळपट्ट्यांवर, उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांना टिकाव धरता येतोय की नाही. आणि ही जी नवीन गोलंदाजांची फळी आहे, जोश हेझलवूड सोडल्यास बार्टलेट आणि इंग्लिश वगैरे काय करतायत, भारतीय फलंदाजांना उभं राहून देत आहेत की नाही स्कायच्या नेतृत्वाखाली, ते आपण बघूया. तर सध्या तरी आपण फायनलकडे डोळे लावून बसलेलो आहोत. रविवारच्या भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका T20मध्ये पुरुषांनी त्यांना हरवलं होतं फायनलला. आता वन डेमध्ये 50 षटकांच्या सामन्यात काय होतंय बघूया. भेटूया त्याच्यानंतर आपण लवकरच. तोपर्यंत नमस्कार.